नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझे नाव भीमराव आनंदराव पाटील, मुक्काम पोस्ट वेळावे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपली जी द्राक्षाची व्हरायटी सर, द्राक्षाची व्हरायटी कोणती? द्राक्षाची व्हरायटी एसएस आहे. एसएस आहे. किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला? हा 5 वर्षाचा पाचवं पीक आहे हां. आणि आता 120 दिवस झाले. 120 दिवस झाले. जसं एका काडीला घडाची संख्या जर बघायला गेलो, घडाची संख्या किती येतो? घडाची काडी झाडावरती 19 ते 20 आहेत. घडांची संख्या नाही, काडीची संख्या. काडीची संख्या असल्यामुळं एका काडीला सर्वसाधारण 2 घड असतात. 2 घड ठेवलेले आहे म्हणजे घड बघायला गेलो साहेब, सगळे घड एकसारखे आहेत. कमी असं कुठे दिसते का ह्यात? आता एक घड लहान आहे, एक घड मोठा आहे, असं कुठे आहे का? बघायला गेलो मण्यांची संख्या पण एकसारखी आहे की नाही? आणि ही जी फुगवून बघायला गेलो, ह्या व्हरायटी सर एवढी फुगवून होती का? नाही होत. ही फुगवून किती झालेली? फुगवण ज्यादा झाली. आता हे जरा एखादा मणी घ्या सर, हे मणी घ्या हातात. फुगवण ज्यादा झाली. आता तुमच्या एका बोटा बरोबर धरा बरं. तुमच्या बोटाची साईज आता बोटापेक्षा पण मोठा आहे अगदी. ही 16 mm आहे का नाही? ही अंगठी म्हणजे हे आता 18 ते 19 mm आहे मनी, आहे की नाही? एवढी फुगवून अगोदर होती ती का सर? अगोदर होत नव्हती, आहे का नाही? ह्या वेळेला वेगळं पण काय जाणवते आपल्याला? ह्या वेळेला थोडस सेंद्रिय खत, परत तुमचे हे जे वैदिकचे पुड्या वगैरे. बरं, हे बेसल डोस मध्ये कधी दिलं आणि किती वेळेला देता? वर्षात ऑक्टोबर मध्ये दिलं होतं. बरं, किती बेसल डोस दिले? असे 3 डोस दिले. 3 बेसल डोस दिले. 3 दिले. सॉइल चार्जर हे आम्ही वरचीवर सोडतो. बरं, त्याच्यामुळे तंतुमय मुळ्या सुटल्या. बरोबर, म्हणजे अपटेक चालू झालं. जे काय दिलं ते सगळं अपटेक चालू झालं. केल्यामुळे हा माल कडक आणि फ्रेश तयार झाला. बरं, किपिंग क्वालिटी पण वाढणार. आता मनी साहेब आपण हातनं काढला आहे का नाही? मण्यात हे जे बघायला बघा, हे आतलं जे घर आहे, घर हे मला सोलून दाखवा बरं. केळं सोलल्या का सोलते का? हो, सोलतोय की काय, करकरीत पण आहे, क्रंची आहे अगदी, आहे का नाही? आता ह्यातनं पाणी येते का? नाही, ह्याला ममी नाहीच ना, आहे का नाही? ह्याला ममिफिकेशन नाहीच. ममिफिकेशन असतं का नाही, तर पाणी आलं असतं असं दाबलं. पण नुसतं साल काढायची पुरुष त्यातनं बाहेर पाणी येते लगेच, नाही ना? हे का बरं झालं नाही? घर वाढला ना ह्याच्यामुळं. रस वाढलेला नाही. रस आणि घरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. रस वाढला का काय होणार सर? रस वाढला तर पाणी येणार. आता तुम्ही किती विषय झाला दाबायला लागले त्याला, अगदी तुम्ही ताकदीने दाबायला लागला तरी सुद्धा ह्यातनं पाणी यायला तयार नाहीच. त्यात पाणी तर येणार कुठून? असं कधी होत होतं का सर? नाही, पूर्वी रासायनिक ज्या वेळेला खत डोसेस असणार त्यावेळेला किपिंग क्वालिटी कमी असायची. आता द्राक्षाचे दर हे किपिंग क्वालिटीवरच ठरतात. क्वालिटीवरच ठरतात. क्वांटिटीवर ठरतं का? तुमच्या आपल्या प्लॉट मध्ये क्वांटिटी किती आहे हे कोण बघतं का? व्यापारी कोण नाही, क्वालिटी बघतात. आणि आता ह्या प्लॉट मध्ये जर बघायला सगळं एकसारखा माल आहे, माल आहे अगदी जेणेकरून आपण आणून चिटकवलाय काय असं वाटतंय, आहे का नाही? अगोदरची सर आपण केमिकल प्रॅक्टिस केली आहे की नाही, आणि आता वैदिक प्रॅक्टिस, यातलं तफावत काय जाणवते सर? वैदिक प्रॅक्टिस मध्ये ह्या खतांचा हे वापर झाल्यामुळं क्वालिटी मेंटेन होते चांगली, आणि रासायनिक क्वालिटी मेंटेन होत नाही. आणि जरी क्वालिटी दिसली तर ती लॉंग रूटला टिकत नाही, मार्केटमध्ये आमच्या मार्केटला जात नाही. हा, आता माल जरी कट करून आपण जर ठेवला तर हे आहे तसा राहू शकतो. किती दिवस जरा प्रयोग केला? 8-15 दिवस राहू शकतो, काय होत नाही. 15 दिवस हो, राहू शकते. आणि ह्याला जर ग्रेप गार्ड घालून टाकला तर काही प्रश्नच नाही, महिना 1.5 महिना काहीच होत नाही. आता एक्सपोर्टला जाते मला. सगळ्यांची परिस्थिती आता वेल्डन आहे का हो? चांगली आहे का अशी? द्राक्षामध्ये वेल्डन नाहीत. द्राक्षामध्ये आता शेतकरी अशी अवस्था झाल्या की लॉस मध्ये बरेच गेले, आहे की नाही? का तर मी यापूर्वी पण द्राक्षे आजच्या दरापेक्षा पण जास्त दराने मी विकलेले. आज आता ही क्वालिटी एवढी चांगली करून सुद्धा त्याला त्या मानाने किंमत त्या मानाने नाही, ज्या मानाने पाहिजे होती. असं आहे. आज परिस्थिती उलटी झाली. लेबर मध्ये खर्च वाढला, औषधदार मोठे झाले, दुकानदार मोठे झाले.
जे मी बघितले आम्ही उभा केले ते मोठे झाले आम्ही अजून आहे तिथंच आहे. म्हणजे आता ह्या सॉइल चार्ज एसटी वैदिक कडे जसं सर बघायला गेलो जर ह्याकडे सॉइल चार्ज कडे आणि एसटीसी वैदिक ह्याचा जर वापर केला तर किपिंग क्वालिटी वाढून खर्च मेंटेन होईल. खर्च करायला भरमसार तयार आहेत परंतु त्यांना काय मिळत नाही, क्वालिटी मिळत नाही. आणि क्वालिटी जरी मिळाली तर ती लॉंग रूटला टिकणं ही महत्वाचं आहे सगळ्यात. आणि त्याच्यासाठी मनी हा कठीण करकरीत पाहिजे. आता आपण बघितला मऊ नसला पाहिजे किंवा कुठला जरी मनी दाबला कुठलाही मनी दाबला तर त्यात नाही कसं आहे अगदी एकसारखेच मनी सगळे हे की नाही होत नाही. म्हणजे लॉंग रूटला किती दिवस आता तुम्हीच म्हणाला 15-15 दिवस प्लॉट आपलं मनी घड हायासा राहू शकतो. फक्त तुम्हाला जर आहे असं घरामध्ये जर ठेवला का तर देंडा सुकल मण्याला काय होत नाही. आणि फ्रीज मध्ये किंवा काय असं ठेवलं काय होत नाही, त्याला काहीच होत नाही. द्राक्ष शेतकरी फायद्यात नाही. आता आम्ही सुद्धा आता ऊसाकडे वळायचं काय विचार करतोय पण आता ही 2 वर्ष झाले हा वापर करतोय त्यामुळे द्राक्षे बऱ्यापैकी दिसायला लागल्यामुळे अजून टिकून राहावं काय असा विचार करायला लागला. बरं बाकीची आता आपल्या गावातली परिस्थिती बघली घरटी द्राक्ष शेतकरी आता काढायला लागलेत, द्राक्ष कमी करायला लागलेत आहे की नाही कारण ते वैतागलेत. दररोज एक रोग वेगळा येतोय. हाच वस्तुस्थिती मी 45 वर्ष झालं हे बघतोय. त्यामुळं त्यांना काय नावं ठेवता येणार नाही शेतकऱ्यांना सुद्धा. उद्याच्याला काय माहितीये का त्या कंपन्या सुद्धा औषध कंपन्या श्युअरिटी राहिलेली नाही. रोज एक नवीन मी ज्या वेळेला शेतीमध्ये शिरलो त्यावेळेला मोजकं हाताच्या बोटावर एक दोन कीटकनाशक असे होते. आता जर औषधाची काढायला गेलो साहेब 200 पेज रोज नवीन 200 पेज नाही भरल 1000 पेजीची भरल आज वेगळेच येते. आणि काय केलं हे त्यांना माहित नाही. आम्ही काय कुठल्या औषधाचं अनालिसिस करत नाही. बरोबर आहे. मार्केटला मिळते आणणे मारणे तुमचा विश्वास ठेवून आम्ही धंदा करतो. बरोबर आहे. त्याचे रिझल्ट आहे. तसं आम्ही आता यामध्ये सुद्धा आमच्या इथे कोण आलं तर आम्ही सांगतो की तुम्ही अगोदर एक पोतं नेऊन वापरा. तुम्हाला रिपोर्ट आला घ्या कंटिन्यू करा. आपल्याला जे फायदा झाला ते इतर शेतकऱ्यांना पण व्हावा हीच आपली इच्छा प्रामाणिक इच्छा आहे की नाही. टनेज मध्ये काय बदल वाटत जाणवतो का आता अवरेज मध्ये अगोदर अवरेज किती निघत होतं झाडाला आणि आता फरक पडलाय. म्हणजे एक थोडासा 1000 पेटीचा तरी उतारा वाढले. आता सरासरी दर किती आहे सर? आता साधारण आजच्या मार्केटचा दर 130 पासून 160-70 160 पर्यंत. आपण सरासरी 150 रुपये धरू सर. 1000 पेटी वाढली म्हणजे किती रुपये वाढले हो? 1.5 लाख रुपये वाढले. 1.5 लाख रुपये आपण एसटी वैदिकवर खर्च केला का सर? नाही करत तेवढा नाही का. हे एसटी वैदिकचा वापरामुळे 1000 पेटी दर माल वाढलेला आहे. तेवढा आपण खर्च करत नाही. म्हणजे त्यातला जर 50% जरी करत असेल तर 50% आपला एक्स्ट्रा नफा मिळतोय. म्हणजे एसटी वैदिक मुळे आपला तोटा तर होत नाही. एक्स्ट्रा बेनिफिट मिळतोय. आता तुमचा एवढा 45 वर्षाचा अनुभव आहे द्राक्ष शेतीतला. हा अनुभव जर प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला तर काय होईल? फायदाच होणार आहे का नाही. तोटा तर तोटा होणार. आता द्राक्ष शेतीची परिस्थिती जर बघायला गेलो तर सगळेजण लॉस मध्ये. शेवटी आता चवीमध्ये काय बदल झाला का? चवीमध्ये सुद्धा गुढी वाढ अजून. आता ह्याला काही गुढी तुम्हाला कळणार नाही. आता शुगर ही जी 17, 18, 19 आहे. अजून किती दिवस अवकाश सर? अजून तरी हार्वेस्टिंगला 15 दिवस 10-15 दिवस गेले. अजून अवकाश आहे की नाही. आता आपली टोटल द्राक्ष शेती किती एकर आहे? 5 एकर आहे. 5 एकर आहे. त्यात कुठली कुठली व्हरायटी आहे सर? एशियन आहे, सुपर आहे, ज्योती पण आहे, परत माणिक चमन आहे. बरं. आपली ब्लॅक व्हरायटी पण आहे. पूर्वीची सोनाका पण आहे. सुरुवात जुनी सोनाका पण आहे. बरं. सगळ्या व्हरायटी आपल्याकडे द्राक्ष शेती आहे. सगळ्या क्षेत्रासाठी आपण एसिड वैदिक वापरतो का सर? हा वापरतो. रोगावचं कसं होतंय की वातावरण क्लायमेटवर बरंच राहतंय. एखादं वर्ष असं येतं की शेतकऱ्याचा त्रास कमी होतो. म्हणजे वातावरण क्लिअर मिळतं मिळते. आणि एखाद्या वर्षी
जास्त रिस्क असते. बर त्या रिस्कच्या पिरियड मध्ये हा ह्याचा कितपत अजून उपयोग होतोय हे आम्हाला अजून रिस्क पिरियड गावलेला नाही, म्हणजे रिस्क एवढी आपल्याला बघायलाच मिळालेली नाही. मिळालेली नाही. तेव्हा ह्याचा अनुभव येईल पुढे. जसं अवघा रोग राम सर काय म्हणतात, कमजोरीमुळे रोग येतो. आणि जर हे झाडच हेल्दी झालं, झाड प्रतिकारक शक्ती ह्या झाडात जर तयार झाली तर रोगाला कंट्रोल होणार. कसं येईल ह्युमिडिटी पॉवर? आता कोरोना कोणाला झाला साहेब? ज्याची ह्युमिडिटी पॉवर कमी त्याला कोरोना झाला. आपल्या आता ह्या बागेला ह्युमिडिटी पॉवर चांगली आहे का वाईट आहे? कसं वाटतं? एवढं माल लोड असून सुद्धा बागेची कॅनॉपी किती झाली जबरदस्त. आता माळी साहेब ह्यात हिकडं तिकडं काड्या किती वर गेल्यात बघा बरं. सूर्यप्रकाश खाली येऊ शकतो आणि ब्राऊन आहे ते सगळ्या काड्या ब्राऊन आहेत, पिकत गेलेले. म्हणजे पोटॅश लेवल किती चांगले लगेच लक्षात येतं. म्हणजे झाड किती हेल्दी आहे हे कोण बोलतं? काडी आणि पानं सांगतो आणि माल पण सांगतोय. माणूस खोटं बोलल, झाड खोटं बोलल का? म्हणजे अशी गोल झाली. आता गोल ठेल झाली. पुढे जर बघायला गेलो आहे की नाही, अगदी स्टोरेज वाढत चाललंय. दिवसेंदिवस जसं वय वाढल तसं झाडात कसं होत होतं, कमजोर होत होतं अगोदर आणि खोडाचा प्रादुर्भाव जास्त व्हायचा. खोडा सर आपण दिसते का बागेत? नाही. जसं वय वाढेल तसं खोडा वाढायला पाहिजे होती ना. आता खोडा आहे का आपल्यात? नाही. झाडाला तर काय मिळालं? पोषण चांगलं मिळालं. आपली ही व्हरायटी कुठली हो? ही ज्योती आहे. ज्योती आहे की नाही? किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 90 दिवसाचा आहे. किती? 23 ऑक्टोबर. 90 दिवस झाले. ब्लॅक व्हरायटी साहेब, ब्लॅक व्हायसाठी किती दिवस लागतात? सर्वसाधारण 3.5 महिने ते 4.5 महिन्यात तयार होते का नाही? आता जर आपण बघायला गेलो, हे सगळं वन टाइम ब्लॅक झालेलं आहे. आणि ही साईज जर बघायला साहेब, जणू काय हाताची बोट आहेत का काय असं वाटत आहे नाही. आणि तुम्ही हातात ही काय मोजकी काढलेली अशी नाहीत. घरी बघितलं आहे की नाही, हे सगळं सांगते की बाबा एकसारखा माल तयार झालेला आहे. आणि वन टाइम हार्वेस्टिंग आलेला आहे ब्लॅक. किती दिवस झाले आता? 90 दिवस. अजून किती दिवस हार्वेस्टिंगला अवकाश? अजून साधारणतः 10 ते 12 दिवसामध्ये होईल आहे की नाही? अगोदरची परिस्थिती कशी असायची आणि ह्या वेळेला परिस्थिती काय वेगळं पण? हा पावसात घावलेला प्लॉट आहे. हा पावसा म्हणजे मध्यंतरी आमच्याकडे अवकाळी पाऊस होता. बरोबर. 20 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान. बरोबर. त्यावेळेच्या प्लॉट मध्ये बरेच मार खाल्लेत. पण ह्या व्हरायटीला असं बरं वाटलं. म्हणजे एसीटी वैदिकचा वापर केल्यामुळं आता झाडांची संख्या किती आहे आता सध्या झाडावर? आता 17-18 आहे. कमीत कमी 17-18 आहे. आणि जास्तीत जास्त 20 पर्यंत आहे. 20 आहे का? म्हणजे 17च्या पुढे आणि 20च्या आत आहे. एवढा माल असून सुद्धा एकसारखे पण आहे. आणि पावसात सापडून पावसात त्याला इथ्रिल वगैरे काय मारलं का सर? नाही मारलेलं. बिगर इथ्रिल मारता ही व्हरायटी जर ब्लॅक होत असेल तर स्प्रेसाठी काय काय वापरलं सर? तुमचं हे जे आहे की फ्रूट चार्जर, साईज चार्जर, एनर्जी बुस्टर, ह्याचा वापर केल्यावर खरोखर ब्लॅक होतोय थोडं. ही जे फ्रूट तुमचं वैदिकचं हे आहे की नाही, त्याच्यावरच आहे कलर आहे ना. म्हणजे पावसात सापडल्यानंतर सर ही व्हरायटी जी आहे एकदम सेन्सिटिव्ह व्हरायटी आहे. ब्लॅक व्हरायटी एकदम नाजूक असते. नुसतं धोकं जरी पडलं तरी सुद्धा ते क्रॅकिंगचा फार मोठा धोका आहे. बर. ह्यात कुठं क्रॅक झालं एक तर म्हणे आहे का? नाही. आणि गळकुज मध्ये सापडलेला प्लॉट आहे असं वाटतंय का हे आपल्याला? बाबा हे नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलाय असं वाटत नाही बघताना, पण पावसात गावलेला आहे. पाठीमागचं बघायला गेलो, कुठली जर लाईन काढली हो काही, जरा खाली बसतो सर, हे जर बघायला गेलो तर पूर्ण ब्लॅक झाले आणि सगळीकडे थप्पी एकसारखी आहे. कुठं बाबा कमी आहे आणि पण जास्त माल इथंच उभारलोय असं पण काही नाही आहे की नाही. तर एवढा लोड माल असताना सुद्धा एवढी आणि पावसात हे कसं काय शक्य झालं सर? आता तुमची कृषी अमृत, वैदिक चार्जर, वैदिक हे आहेच चालू. म्हणजे वैदिकचा बेसोल डोस घातल्यावर हे सगळं चालू आहे. द्राक्ष शेतीमध्ये सुद्धा हे गरजेचं आहे. बरं. ब्लॅक व्हरायटी शेतकऱ्यांना जर आदर्श घ्यायचा असेल तर आपले एक आदर्श प्लॉट आहे का नाही? हे किती झाड आहे सर? किती एकर आहे? ही साधारणतः 600 झाड आहेत. बरं. अर्धा एकर आहे. ह्यात आता काय वाटतं आपल्याला अवरेज किती निघेल सरासरी? आता जर 20 घड जरी धरले नाही, आता अवरेज काय आहे, पावसात गावलेला प्लॉट आहे आणि बंच लहान आहेत, त्यामुळे सर्वसाधारण पेटी 1.5 पेटीच्या आसपास, 1.5 पेटी 6 किलो झाडाला धरायचं.
जर व्यवस्थित असतं का नाही हा आहे या ह्याच्यात हा तर ही सर्वसाधारण 2 पेटीनं आवरेज बसला असतं. बसला 2-2.25 पेटीनं आता हा या परिस्थितीला जर पावसात अवकाळीत गावला नसता तर तरी वातावरण पण आता आम्हाला चांगला आहे. चांगलं आहे म्हणजे त्यातनं सुद्धा चांगलं आहे. चांगलं आपल्या बरोबर जी होती केमिकलवरची त्यांची परिस्थिती काय आहे? वैसे डॅमेज झालेत, आपल्यापेक्षा पण डॅमेज झालेत. आणि हर एक शेतकरी ते आता मला सांगत होते ना, आम्ही ज्या वेळेला वरचं कुठे घाण वगैरे काय असेल तर आम्ही काढण्याचा प्रयत्न जो करतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अमकेच्या प्लॉट मध्ये लय क्रॅकिंग झालं तर आम्ही लय मनी खाली पाडले. बरोबर. तसं आमच्यात काही नाही ना, म्हणजे घाण काढायची घाण नाहीच त्यात घाण. ज्याला आपण शुद्ध देतोय ते पण आपल्याला शुद्ध देते. म्हणजे फायदा आहे. आपण त्याला कसं काय देणार आहे बघा. आपण राम सर काय म्हणतात, मातीला तुम्ही पौष्टिक द्या, ते आपल्याला काय देईल? पौष्टिक देणार आहे. एक प्रकारची आईच आहे हो, है की नाही? काय जन्म देणारी आहे, भूमी माता. त्याला आपण मातीला काय देत होतो अगोदर? केमिकल म्हणजे स्फोटक देऊन जर आपल्याला चांगलं मिळेल का? काय नाही मिळणार. आणि रासायनिक खतानं तात्पुरते रिझल्ट दिसतात, दीर्घकाल दिसत नाही. आता हे एससीटी वैदिक हे काय होतंय? लॉंग टर्म आहे सर, लॉंग टर्म आहे. हे प्रॉडक्ट असे आहेत तुम्हाला ज्यादा कोणाला अमृत पाजायला सांगायला गेलं नाही, ती पटवून घेत नाहीत. बरोबर. ही ह्या बाबतीतलं एक दुर्दैव आहे. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना चांगलं रुचत नाही, लवकर रुचत नाही. रुचल नाही असं नाही, हळूहळू. ज्यावेळेला घरटी कॅन्सर होईल ना त्यावेळेला 100% पुढकं देतील, शोधत येतील ते, आहे की नाही? आपण पण सुरुवात केली, अगदी सुरुवात सगळ्या प्लॉटवर एकदम केली का सर? नाही, मी सुरुवातीला थोडं म्हणजे आपण प्रत्येक शेतकरी अनुभवच घेत चाललाय. तुमचं सुद्धा पोते टाकायचं म्हणजे आम्हाला फासच होता ना. बर. सुरुवातीला लोड वाटायची, तुमचा रिझल्ट येतोय का नाही. शेवटी आम्ही विचार केला की बाबा एक टाकून बघूया. लोक धाब्यावर जाते ती, हे ज्या जाते ती, तर 500-500 रुपये खर्च करून येते. कोण दारू पितोय, कोण जुगार खेळतोय. आपण शेतीसाठी एक पोते टाकायला काढतो, हरकत आहे का? असा विचार करून टाकलं होतं आम्ही. त्याचे रिपोर्ट आले आम्हाला. रिझल्ट आल्यापासून अगदी कंटिन्यू चालू. पहिला रिझल्ट आम्हाला ड्रॅगनवर आला. ड्रॅगनला आला आणि ड्रॅगन मध्ये आम्हाला त्याचा रिझल्ट भेटल्यानंतर आम्ही इकडं द्राक्ष बागेला सगळ्या बागेला परत आता वापरायला चालतं. आपण हे खाण्यासाठी लसूण आहे का नाही? कांदे इथे जर बघायला इथं कांदे पण आहेत. कांद्याची साईज जर बघायला गेलो, कांद्याची साईज पण अगदी जबरदस्त झालेली आहे. आणि हे गहू आपलाच आहे. म्हणजे घरगुती खाण्यासाठी सुद्धा आपण वैदिक वापर चालू केलाय, आहे का नाही? ह्यात काय वेगळं पण काय जाणवते काय? म्हणजे ही वाटते ना, हेल्दी पण आहे. मागल्या वर्षीपेक्षा 2 वर्षापूर्वी लसूण जी होता तो बारीक गड्डी यायची. ह्या वर्षी पात वगैरे ही जर बघितलं, आता ही साईज जर बघायला गेलो, हाईट जर बघितलं, माळ्या नाही, ही उंची किती झाली? उंची कांद्यावान झालाय. आणि कांदा जर बघायला गेलो, तो कांदा त्याच्या पलीकडे गेलाय. कांदा गव्हागत झालाय उंचीला, आहे की नाही? आणि असं कधी यायचं का लसूण? नाही, ह्याच्यापूर्वी एवढा मोठा येत नाही. आणि जमीन जर बघायला गेलो, जमीन कसली आहे? पायात जर बघायला तुमच्या पूर्ण खडकाळ जमीन आहे. एवढा खडकाळ जमिनीत एवढा जर सुंदर लसूण, पाणी पाहिजे. पाणी 1-2 कमी पाण्याची शेती का वैदिक सर जास्त पाण्याची शेती? कमी पाण्याची आहे का नाही? पण असल्या मुरमाच्या ठिकाणी ह्या अशा पिकांना आठवड्यातनं पाणी नाही पाहिजे, परंतु केमिकल पेक्षा कमी आणि उत्पादन तर चांगलं येते. म्हणजे त्या हिशोबानंच त्याला पोषण पाहिजे ना, महत्वाचं. म्हणजे आपण 2 फूट आहे. 2 फूट. किती दिवसाचा लसूण आहे? 10 नोव्हेंबरचा आहे ना लसूण? 10 नोव्हेंबरला देशी लसूण आहे. आणि देशी लसूण एवढा मोठा होता का हो? नाही होत. अजून किती अवकाशाला? हिची मान बघायला गेलो, हिची मान आणि वेणी बघा बरं. एका कांदा असतात असं तसं मान आहे. हिची मान बढ़ली तर किती जाड झाल्या. आणि गड्डा मोठा होणार आहे. तो मानेसारखाच गड्डा आहे. आणि तिचं अजून किती, जर हिच्यातले अन्नरस खाली उतरले तर किती मोठा होईल? एवढा मोठा होणार, टपोरा होणार, कांद्यासारखा मोठा, आहे का नाही? आणि त्याची किपिंग क्वालिटी पण जबरदस्त असणार. त्याचं पान बघायला गेलो, माझ्या पान किती उंच आहे, पात किती उंच आहे त्याची? 1.25 फूट आहे, 1.25 ते 1.5 फूट आहे. आणि त्याची रुंदी बघा. रुंदीवर काय ठरणार? तुमची कुडी ठरणार. बघा ही रुंदी किती आहे, ह्याच्यावर ह्याची कुडी केवढी मोठी असेल हे आता लक्षात येते बघा.
म्हणजे लसूण मोठाच होणार मोठाच होणार आहे. देशी लसूण एवढा मोठा असतो का हो? नसतो ते पांढरे लसूण असतात का नाही हा ते मोठे असतात. मोठे असतात खरं हे देशी सुद्धा मोठा झालेला आहे. हा मोठं झालं. गव्हाची व्हरायटी कुठली? अंबर 28. अंबर 28. कुडीची साईज बघा बरं मायाना केवढी झाली कुडीची साईज? हातावर धरा. एक टीचीच आहे. एकटीच आहे एकटीच. 500 साईज. आणि तिची ही जी आहे बघा गव्हाची जाडी जाडी ही जी आहे जाडी ती बघायला गेलो किती जाड आहे हो? अशी जाडी कधी असायची का दाण्याची? किती दाणे आहेत बघा की ह्याला. बघा बरं शक्य आहे का म्हणजे किती हे बघा मोजणे शक्य नाही म्हणजे आणि किती जाड आहेत ते जाड आहेत. अजून पक्व व्हायचं आहे. पक्व व्हायचं आणि एकच कुडी आपण चांगली काढली अशी नाही. आता ह्यातली कुठली जरी घेतली कुडी सगळे आहेत. सगळ्या अगदी सगळ्या चांगल्या आहेत. एक नंबर आहेत सगळ्या. त्यासाठी आपण वैदिकचाच वापर केला. साधारणतः माझ्या अंदाजाने ह्या 30 गुंठ्यामध्ये हा 16 मागल्या वर्षीपेक्षा पण जास्त 1-2 उत्पादन, पोत जास्तच होईल. निघत. किती पोती 16 ते 17 पोत्यापर्यंत निघत. निघाला पाहिजे निघत अंदाज आहे. अंदाज आहे म्हणजे एवढं 15 पोते तर आज 100% येणार नाही. किती गुंठ्यात? 30 गुंठे. 30 गुंठ्यात 15 पोती. एवढा हेल्दी आहे गहू आपला. आता उंची बघायला गेलो माझ्यानं किती उंची आहे व्हायची कमरे बरोबर आहे आता. हे काय है की नाही? कमरे बरोबर आलेला आहे. आणि नुसतं उंचच गेलाय असं नाही त्याची कुडी पण तेवढी मोठी पडलेली आहे है की नाही? म्हणजे एखादं सोलून बघा बरं माझ्यानं. आता काढलं होतं ना तुम्ही अगदी कशी टप्पूर येते है की नाही? अजून पक्व व्हायला लागलं. पक्व आहे आता एवढं पक्व मोठं गहू आहे बघा की. टप्पूर आहेत अगदी. अशा अगोदर सर असायचे का टप्पूर आणि नाही. हा कशा असायचे अगोदर? बारीक किचन आता याचं. आणि त्यातलं निम्म त्या मशिनीतनं जायचं बाहेर. आता अवरेज मध्ये किती वाढतोय बदल हे आता म्हणजे वैदिक गहू घरापुरते खाण्यासाठी चांगला असावा म्हणून आणि पौष्टिक गहू तयार केलेला आहे. तरी पण मागल्या वर्षीपेक्षा आणि मागल्या वर्षी 21-89 24-96 होता. ह्या वर्षी ही व्हरायटी वेगळी आहे. वेगळे त्यामुळं ह्यात 1 क्विंटल 2 क्विंटल गहू वाढेल असं वाढेल. अंदाज आहे. थँक्यू बेस्ट ऑफ लक सर.